उपजिल्हा रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ, मात्र स्वस्त औषध केंद्राने केलेली घाण कोण काढणार? कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात शासन मान्यता प्राप्त लोककल्याण स्वस्त औषध केंद्र नव्याने चालू होत असल्याने या औषध केंद्राचे बांधकाम केल्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर राहिलेला टाकाऊ कचरा हा गेल्या 1.5 महिन्यापासून जसाच्या तसा रुग्णालयाच्या आवारात पडलेला दिसून येत आहे। याबाबत रुग्णालय प्रशासनाने वारंवार औषध केंद्र व्यवस्थापक यांना सांगूनही तो पडलेला कचरा अजूनही उचलला गेला नाही। आमच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालयाला केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णालयाचे मूल्यांकन व गुणवत्ता याची माहिती घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे। ज्या कोणी नेकाप संचलित लोककल्याण स्वस्त औषध केंद्राची उभारणी केली आहे त्या व्यवस्थापकावर रुग्णालय प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नव्याने चालू होत असलेले महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त निकॉप या संचलित असणारे लोककल्याण स्वस्त औषध केंद्र हे मागील 1.5 महिन्यापूर्वीपासून याचं बांधकाम झालेलं आहे आणि ते बांधकाम करत असताना जे काय बांधकामाचं साहित्य यामध्ये विटा, दगड, माती, सिमेंटचे काही भाग, ब्लॉकचे काही भाग हे त्या बाजूला उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या पाठीमागील बाजूला जे नाला आहे या नाल्याच्या आसपास त्याचे तुकडे पडलेले आहेत। पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीला लागून त्यांनी ते राडारोडा करून ठेवलेला आहे। संपूर्ण हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग हा उद्या त्याला रुग्ण सेवेसाठी या ठिकाणी केंद्रीय समिती एक आढावा घेण्यासाठी येणार आहे। म्हणून रात्रंदिवस या ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम इथलं कर्मचारी वर्ग करत असताना परंतु ज्या औषध केंद्र आहे त्या व्यवस्थापनाने याकडे परिपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून तो जो काय त्यांनी कचरा ठेवलेला आहे तो तात्काळ काढण्याबाबत रुग्णालय प्रशासन त्यांना वारंवार सांगते तरी सुद्धा ते ऐकून न घेतल्या काम करत आहे। तरी माझी एक विनंती राहील की जेणेकरून या औषध केंद्राचे जे व्यवस्थापक आहेत यांच्यावर रुग्णालय प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून अशा पद्धतीचे घाण कचरा इथून पुढे त्या ठिकाणी होऊ नये याची कृपया रुग्णालय प्रशासन दखल घेईल आणि संबंधितावर कारवाई करेल अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।